तर आमदार गोरेंवर आरोप करणारी पीडिता उपोषणाला बसणार आहे। माझा बोलवता धणी कुणीही नाही असं सुद्धा या पीडितेनं म्हटलंय। मी एकटी खंबीर आहे असंही त्याने म्हटलंय। मी 17 मार्च पासून उपोषणाला बसणारच असं या पीडिता महिलेनं माध्यमांसमोर येऊन माहिती दिली आहे। तर आमदार गोरेंवर या पीडिता महिलेनं आरोप केलेला आहे। आमदारांनी काही फोटो, आक्षेपार्ह फोटो या पीडिता महिलेला पाठवले होते। त्यानंतर या पीडिता महिलेनं आता प्रसारमाध्यमांसमोर येऊन या संदर्भात उपोषण करणार असं म्हटलंय। आतापर्यंत ती केस झाल्यापासून आजपर्यंत भयंकर सहन केलं मी। प्रत्येक गोष्ट मी सहन करत गेले। पण आता जे 9 तारखेला एक पत्र आलं होतं, 9 तारखेचं पत्र साधारण जानेवारीच्या 20-22 तारखेला मला मिळालं, की त्यामध्ये मी 26 जानेवारीला उपोषणाला बसणार आहे। म्हणजे हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून मी आता 17 मार्चला उपोषणाला बसतेय, की माझी बदनामी, माझ्या कुटुंबाची बदनामी ही थांबली पाहिजे। त्यासाठी मी जिल्हाधिकारी, SP ऑफिस, त्यानंतर तुम्हाला सांगते राज्यपाल, माननीय मुख्यमंत्री या सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे, की मी 17 मार्चला उपोषणाला बसणार आहे, आमरण उपोषणाला। 17 मार्च पासून उपोषणाला बसणार असं या पीडित महिलेनं म्हटलेलं आहे। कुटुंबाला त्रास होतोय त्यासाठी ही पीडित महिला आक्रमक झालेली आहे। जयकुमार गोरे भाजपाचे आमदार आणि मंत्री आहेत, त्यांच्या विरोधात ही पीडित महिला आक्रमक झाली आहे।